आलू पराठा व थालीपीठ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप टेस्टी आणि अगदी पौष्टिकसुद्धा ही रेसिपी होणार आहे. चला तर मग याचं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला सांगते आणि कमीत कमी वेळेमध्ये सर्वांचं पोट भरायचा हा पदार्थ जो आहे तो तयार होणार आहे. तर सर्वप्रथम इकडं मी एका पातेल्यामध्ये 4 ते 5 बटाटो छान कट करून शिजवून घेणार आहे आणि हे बटाटो आपण कुकरलाही 1-2 शिट्ट्यामध्ये छान शिजतात. पण मी सध्या असं शिजवलेलं आहे. आणि इकडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी. त्यामध्ये मी 1 मोठी वाटी आहे ते ज्वारीचं पीठ टाकणार आहे आणि त्यानंतर थोडंसं बेसन पीठ. याच्याने छान कलर पण येतो आणि मस्त त्याच्याने आपलं जे पौष्टिकपणा आहे तो अजून वाढणार आहे. इथं मी 2 चमचे बारीक रवा आहे तो घेतलेला आहे. रव्यामुळे क्रिस्पीपणा येतो आणि स्वादासाठी आपल्याला छान असं लसूण म्हणजे ठेसून किंवा वाटून टाकायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, कोथिंबीर पण टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत. जे आपण मसाले नेहमी थालीपीठ किंवा बटाट्याच्या ह्याच्यासाठी टाकतो ते. इथं मी लाल तिखट, धने जिरे पूड, चवीपुरतं मीठ आणि हळद टाकलेली आहे. आणि इथं जे बटाटे आपण शिजवलेले होते छान असे मऊसूत शिजलेले आहेत. आणि ह्या रेसिपीसाठी जे आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहेत ते अगदी मऊ असं छान मस्त मॅश करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर जे आपण आधी मिश्रण तयार करून ठेवलं होतं सर्व एकत्रित केलेले पीठ आणि मसाल्याचा, त्यामध्ये हे आपल्याला बटाटे जे मॅश केलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं त्याला आता मस्त मळून घ्यायचं आहे. याला पीठ वगैरे पाणी टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही. बटाट्यामध्ये जे पाणी असतं त्यानेच हे पीठ जे आहे आपण मिश्रण पीठ जे मिक्स करून घेणार आहोत ते खूप छान मिक्स होतं. आणि इथं जे पीठ आहे ते छान आपल्याला मळून घ्यायचं आहे. पाहू शकता आता इथं छान पीठ मळलेलं आहे. मला वाटतं थोडंसं पाणी लागेल, अगदी थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि छान जे कणिक आहे ते आपल्याला पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. इथं आपल्याला पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे, कारण पीठ जे आहे ते जास्त जर पातळ झालं तर त्याच्या आपल्याला हे लाटायला थोडंसं जड जाईल, म्हणजे लाटता येणारच नाही. जे आपण चपाती लाटणार आहोत ती. आता इथं छान कणकेचा गोळा तयार झालेला आहे. खूप सुंदर असं कलर पण आलेला आहे. थोडंसं तेल लावून आपण याला थोडा वेळ झाकून, म्हणजे वेळ असेल तर ठेवायचा, नसेल तर लगेच करायचं. इथं छान असं मी थोडासा गोळा घेऊन मस्त आता याची लाटणी जी आहे, पोळी जी आहे ती लाटून घेऊ आपण. नाही तर आपल्याला सारण भरायचं टेन्शन आहे आणि नाही म्हणजे धपाटी थापायचं टेन्शन आहे. एकदम आपण जसं पोळ्या लाटतो सेम त्या पद्धतीने तर लाटून घ्यायचं आहे. पण टेस्ट मात्र ही तीच असणार आहे आणि एकदम छान पौष्टिक आणि टेस्टी इकडं आपले हे जे पराठे आहेत ते तयार होणार आहेत. छान असं लाटून घ्यायचं गोल आकारामध्ये आणि खमंग मस्त तव्यावरती आपल्या इथं भाजून घ्यायचं आहे. तर गरम तव्यावरती छान दोन्ही साईडनी आपल्याला खमंग छान असे भाजून घ्यायचे आहेत. खूप मस्त भाजले जातात आणि लवकरही भाजतात. एकदम छान असं कलरही आलेला आहे. पाहू शकता एकदम सुंदर छान फुललेले असे इकडे आपले पराठे तयार झालेले आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे. तर अशी एकदम साधी सोपी आणि परफेक्ट अशी ही रेसिपी इकडे तयार झालेली आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.